संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर गौरवले। तब्बल 13 वर्षांपूर्वीच म्हणजेच 10 ऑगस्ट 2012 रोजी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती आणि आता पुन्हा एकदा कोकणनगर गोविंदा पथकाने 10 थरांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय। श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीनं या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी स्वप्नील डांगरकर यांनी याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केला। हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला। सध्या गणेशोत्सव सुरू असून या यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत, म्हणून या विश्वविक्रमाला गवसणी घालता आलीये। त्यामुळे सिद्धिविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळासाठी बळ दे यासाठीच हा सोहळा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले, कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला। कोकणनगर गोविंदा पथक हे 10 थरांचा विक्रम अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवणारं पहिलं पथक ठरलं आहे। त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे। कोकणनगर पथकाची मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जोखीम पत्करण्याची तयारी हेच त्यांच्या विक्रमामागील मोठं यश आहे। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकानं आणि मान्यवरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचं कौतुक केलं। त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहीहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचलाय। यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असल्याचं सांगितलं। आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचं नाव जगभर दुमदुमलं असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी असून सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद असल्याचंही त्यांनी सांगितलं।